नमस्कार. कुकिंग टेल्स विथ आयच्या माझ्या नव्या एपिसोडान तुमकां सगळ्यांक मना काळजासान येवकार. आयच्या एपिसोडा स्पेशली सांगचे म्हटल्यार आयच्या एपिसोडान आमी गोंयकारांच्या काळजान डायव्ह मारपाची आसा आनी कशी मारपाची आसा हे सांगपा खातीर आमच्या मदीं येतात शेफ तेजस. हाय शेफ, कशे आसा तुमी? बरो आसा. वेलकम. सो आयज आमी सो वॉट आय थॉट टुडे की आमी आयज एक सारस्वत क्युझिन आमी करया, बिकॉज लास्ट टायम जेन्ना आमी केल्ले वी डीड कॉन्टिनेंटल आमी महाराष्ट्रीयन क्युझिन केल्ले. सो आतां म्हाका दिसलें की आमी एक गोवन क्युझिन करपाचें. बट गोवन क्युझिन तितून कितें आसा की म्हटल्यार लॉस्ट रेसिपीज ज्यो आसात जे आमचे आजी पणजी ते करताले. सो ते रेसिपीज हांव घेवन येयल्लो आसा आयज. सो टू स्टार्ट विथ टुडे वी आर डुईंग तायकिळ्याची चटणी. ओके, तायकिळो लायक आतां तुमकां खबर आसा की आमची सीजनल भाजी पावसाळो चालू आसा. सो तायकिळो मागीर कील प्लस आनी आमचे आळू ते सगळे आमचे हे मेळटा. पावसान चड भाजयो मेळटा. सो तेज्या खातीर हांवें चिंतलें की आयज आमी ते करया म्हणून. सो आयज आमचे कडेन आसा फर्स्ट द कॉन्सेप्ट इज लायक आमी करतले वनवास टोकरी. ओके, वनवास टोकरी मीन्स वनवास मीन्स अ फॉरेस्ट एंड टोकरी मीन्स अ बास्केट. सो अ न्यू कॉन्सेप्ट वॉट आय गॉट टुडे विथ अ मॉडर्न ट्विस्ट. सो आमी वील स्टार्ट विथ दी रेसिपीज. सो आय शो यू द इंग्रेडियंट वॉट वी हॅव. सो पयलीं हांव तुमकां इंग्रेडियंट्स तायकिळ्या चटणीचे दाखयता. सो फॉर तायकिळ्या चटणी आमचे कडेन आसा चीज, ओके, वीच इज टॅमरिंड, ग्रीन चिलीज, क्युमिन, घी, freshly grated coconut आणि तायकिळो. ओके, सो दिस आर द इंग्रेडियंट्स फॉर तायकिळो चटणी. अपार्ट फ्रॉम दॅट आमी जे क्रंची आमी फ्रिटर्स करपाचे आसा. फॉर दॅट सॉल्ट, हिंग, एसोफोडिटा. सो हे आमी रायस आनी तूर दाळ जे आमी भिजत दवरलेले फॉर ऑलमोस्ट 4 hours. देन आमचे कडेन आसा कील, ड्राय कोरिएंडर, ड्राय रेड चिलीज, freshly chopped onion. These are the microgreens which we will use for garnish. And this is a rice cake or शेवयो जे आमी म्हणटा कोंकणीन. सो ते आमी एक शिजोवन बॉयल करून स्टीम करून दवरले आसा. सो हियर वी गो. इंग्रेडियंट्स तुम्ही सांगलेले आसा आनी हांव आतां वेट करपाक शकना. लेट्स स्टार्ट शेफ. येस, लेट्स स्टार्ट. सो पयलीं आमी एक बॉल घेवया. बॉलान पयलीं आमी एक ड्राय मसालो करया जो क्रंची तायकिळो आसा तेजो. सो इट्स अ सिंपल चड हितून रॉकेट सायन्स कांयच ना. इट्स अ ब्लेंड, कळ्ळें तुमकां. सो कोरिएंडर घेतला आनी कोरिएंडर ऑलमोस्ट हांवें 1 tablespoon. तितून हांव एक 4 ते 5 बेडगी चिलीज ओ काश्मीरी चिलीज तुमचे कडेन आसा ती घालूं शकता. हेका फक्त कांय ना, एक ड्राय रोस्ट करूंक जाय आमकां. जस्ट पॅन घेवन इल्लो हिंग घालता एंड हांव हितून मीठ घालता. कित्याक द रिजन हांव हितून मीठ घालता कित्याक की म्हटल्यार मसालो जळोंक जायना म्हणून. सो मीठ वील हेल्प यू टू कोट इवनली एंड युअर मसालास टू गेट ड्राय रोस्ट फास्टर. सो जर तुमचो पॅन चड गरम जालो सो ते मीठ कितें करतले जितले हीट मसाल्याक जाय पळय तितलोच दितलो आनी इट वील मेक शुअर की तुमचो मसालो जळचो ना. ओके, तुम्ही पळोवंक शकता मीठ हेज सेटल डावन सकयल. सो दॅट इट इज गिवींग अ बेज. सो तुमचो मसालो वयर आसा तो जळना. सो ताका जितलो कलर जाय पळय तितलोच तो हें दिता. आनी सेकंडली तुमकां जेन्ना ग्रायंड करता पळय सो एक बरो पेस्ट दिता. सो एकूच मीठ आणि अनेक काम. सो हे आसा चड घालीत जाल्यार जेवण खारटूय जावं शकता, कमी घालीत जाल्यार इट बॅलन्सीस एवरीथिंग. सो दीस इज द हार्ट ऑफ एवरी डिश. सो यू शूड नो हाव टू बॅलन्स इट. सो दिस मसाला इज डन. सो तुम्ही पळोवंक शकता आम्ही सॉल्ट घातला म्हणून. सो वी हॅव गॉट अ इवन कलर्स. ओके, so we will take this in a pan.
सो जे मीठ आसा ते सुद्दां घेवया. तशें काय हें ना की ओनली वी हॅव टू टेक द स्पायसीस, सो वी कॅन टेक दीस. हेतूनच हांव सो दिस इज अ मिक्सचर ऑफ रायस अँड तूर दाल. ओके, सो हेतून कन्सिस्टन्सी कशी आहा म्हटल्यार 2 parts ऑफ रायस आनी 1 part ऑफ तूर दाल. ओके, सो आमी हें घेवया. सो रायस कितें करतलो, एक क्रंची टेक्स्चर दितलो तुमच्या फ्रिटर्साक, आनी दाल वील गो एज अ स्मूथनेस, अ फ्लेवर टू इट. सो just so almost 2 tablespoon, 2 to 3 tablespoon. Now we have to just paste. Okay, so I'll take a mixer. So जेन्ना आमी आतां पेस्ट करतले पळय, मेक शुअर आमी हेतून उदक घालून फायन पेस्ट करपाचो ना. सो हेतून उदक ऑलरेडी आसा बिकॉज हेतून रायस आसा प्लस दाल आसा. सो कितें जातलें, वेन यू आर पेस्टिंग इट वील कम टू अ कोर्स टेक्स्चर. आमकां एक कोर्स पेस्ट करचो पडटलो. ओके, सो पेस्ट मारया. ओके, सो हो टेक्स्चर मातसो चड ड्राय जाला. सो आमी कितें करया, वील एड 1 स्पून ऑफ वॉटर, 1 tablespoon. चड घालपाचें ना, आमकां पेस्ट करपाचें ना, आमकां एक कोर्स ग्राइंडिंग करपाचें. ओके, सो आमी पेस्ट केल्लो आसा. सो पळोवंक शकता की कितलो कोर्स ग्राइंडिंग, फायन पेस्ट असो ना. ओके, सो आमी कितें करया आतां, हे आमी पेस्ट जी आसा वील डिवायड दीस इंटू 2. सो 1 एक आमी तायकिळ्या खातीर करया, तायकिळ्याचे फ्रिटर्स करया, भजी करया. प्लस आमी एक हेतून हे घालया, कील घालया विथ सम ऑनियन. ओके, सो वेन यू पुट सम ऑनियन इन टू बॅम्बू शूट, इट गिव्स यू अ गुड फ्लेवर आनी एक बरो तुमकां एक अरोमा भायर सरता. ओके, सो पळोवंक शकता आमी 2 हें केला. सो वील कीप दीस एट अ सायड. आतां आमी कील आनी तायकिळो बारीक फायन चॉप करून घेवया. ओके, फर्स्ट वील डिवायड दीस तायकिळो इन 2 parts. ओके, एक पार्ट आमी चटणी खातीर दवरया आनी एक पार्ट आमी फ्रिटर्स करपाक घेवया. ओके, सो तायकिळो आमकां कितें करूंक जाय, असो घट्ट धरपाचो आनी एक फायन चॉप करून घेवंक जाय. ओके, तशी हांवें अजून मेरेन शेफ तायकिळ्याची भाजीच खाल्ल्या. चटणी आयज फर्स्ट टाइम खातले. So it's Saraswat, it comes under Saraswat cuisine. So wherein, Saraswat Brahmin peoples, they don't, earlier times they were not having onion, garlic, and other stuffs. So now due to modernization, people have started putting. So माझा कॉन्सेप्ट आसलो की म्हटल्यार हो सारस्वत विथ नो onion, no garlic कॉन्सेप्ट घेवन येवपाचो. बिकॉज आतां आमचे चवथ आनी दिवाळी नवरात्र लागीं पावल्या. सो हय, सो तेज्या खातीर सो आमी पळोवंक शकता की कितलो फायनली चॉप केला तो असोच चॉप करूंक, सो दॅट कितें जाता, इट मिक्स वेल प्रॉपरली. ओके, नाजाल्यार तायकिळ्याक एक ती कोळसाण कशी आसता, जर तुमी तो सारको शिजयना ती तुमकां एक कोळसाण कही लागता. सो ते एक आसा. सेकंडली आमी आतां कील घेवया. कीलूय सेम. ओके, दीस आर दी फ्रेश बॅम्बू शूट्स. इट्स नॉट ब्रायन सोल्युशनान घालून दवरलेले न्हू हे. सो लायक ब्रायन म्हटल्यार आमी कितें करता की मिठाक घालून दवरता म्हणटा पळय, सो हे मिठाक घालूंक नासलेले. दीस आर दी फ्रेश टेंडर वन्स. सो म्हाका सुद्दां पयलीं लायक नो ऑनियन, नो गार्लीक कशें काय जेवण जाता तें हांवूय चिंतूंक पडटालो. पूण वेन आय टेस्टेड दीस फूड आय वॉज लायक आनी आय वील नॉट प्रिफर मीट एनीमोर. सो इतलें बरें लागता. ओके, सो तुम्ही आता वेज जेवणाकडे गोंयकारांक मोग करूंक शिकयता. हांव मूव करूंक शिकयना, इट्स देयर चॉयस. बट हांव इतलेंच सांगूंक सोदता की म्हटल्यार एकदां तरी तुमी ट्राय करूंक जाय, अपार्ट फ्रॉम वॉट वी हॅव एट होम. ओके, सो आणि हो एकूच म्हयनो आसा ज्या म्हयन्यार आमी हे सगळे ट्राय करपाक शकता आनी मागीर 12 म्हयने रिपीट करपाक शकता ट्राय करतकीर. फायनली चॉप बॅम्बू शूट्स जाला. सो वील ॲड दिस into
Now we'll add 1 spoon of onion. Onion चड दवरपाचो ना, so balance flavor. जितलो जो proportion आसतलो 2:1. 2 parts of bamboo shoot and 1 part of onion. ओके. Now we'll add salt. ओके, आमी मीठ पयलीं सुद्दां घातलेलें आसा, सो तेज्या खातीर आमी इल्लेशें घालता बिकॉज आमी आतां बॅम्बू शूट आनी ऑनियन घातला आनी हेतून आमी तायकिळो घातला. ओके ओके, सो आमी एक मिक्स करून दवरया सो दॅट तेका बरें मीठ आनी मसालो लागतलो. सो रेस्टिंग हेतून सो तुमी पळोवंक शकता की एक रेड मिक्सचर आसा, तितून एक ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स. सो पयलींच मातसो टेम्पटिंग दिसपाक लागला म्हाका. सो हे एक सायडीक दवरया. नाव वी स्टार्ट विथ द मिक्सचर ऑफ द कील. फक्त तुम्ही मिक्स करून मातशें दवरपाक जाय सो दॅट जे मीठ बी आमी जे लायता पळय मसालो, सो ते एब्जॉर्ब करून घेता जे एलिमेंट्स आमी हेतून घालताले. कित्याक नाजाल्यार आमी डायरेक्ट जर सोडूंक गेले जाल्यार एका वाटेन मीठ लागता, थोड्याक मीठ लागना, सो ते अनइवन फ्लेवर जाता. सो पळोवंक शकता दोनूय तुमी मिक्सचर कशें आहा ते. सो हेतून मातशें तुमकां पातळ कशें दिसतलें बिकॉज हेतून ऑनियन आसा आनी ऑनियन रिलीजीस वॉटर वेन इट इज मिक्स. सो हे आमी मातशें एक 5-10 मिनटां आमी रेस्टिंगाक दवरया एंड वी स्टार्ट विथ तायकिळो चटणी. ओके. ओके, सो आमी आतां तायकिळो चटणी मीनवायल ते आमचे मॅरिनेट जाता. सो वी स्टार्ट विथ आवर तायकिळो चटणी. सो टू स्टार्ट विथ तायकिळो चटणी फर्स्ट आमी सगळे एकदां भाजून घेवया. ओके, सो पॅन गरम करूंक दवरला हांवें, तेतून 1 tablespoon ऑफ घी. ओके, सो घी कितें करता तुमकां एक फ्लेवर दिता बरो एक, आनी दुसरी गजाल जे तुमची रॉनेस आसता तायकिळ्यान ती रॉनेस काडून उडयता. ओके, सो तेज्या खातीर आमकां मातसो तायकिळो मातसो सोते करून घेवचो पडटा. सो घी गरम जाला, हेतून आमी ऑलमोस्ट 1/2 teaspoon ऑफ क्युमीन, सो जशें जशें क्युमीन हें जावपाक जाता, पॉप जावपाक जाता, तशें आमी 1-2 ग्रीन चिली बेश्टी तोडून घालया. ओके, जर तुमकां स्पायसीनेस कमी जाय तुमी एक सुद्दां चिली घालूं शकता. ओके, ही चटणी जी आसा पळय ही चड तिखट आसना, सो ही बॅलन्स आसता, मातशी आंबट मातशी तीख. आनी हेतून आमी घालया तायकिळो. ओके, सो तायकिळो जो आमी हेतून यूज केला ऑलमोस्ट 50 grams आसा. आनी जस्ट सोते करून घेवंक जाय. हे कलर मेक शुअर की तुमी तायकिळो जो ग्रीन आसा तेजो कलर चेंज करनाका. बेस्ट तुपान एकदां सोते करून घेवपाक जाय. ओके, सो हो जाल्लो आसा. सो तुमी पळोवंक शकता एक वायट लेयर असो फॉर्म जाला. ओके, दॅट मिन्स युअर तायकिळो लीव्स आर कुक प्रॉपरली. ओके, मिक्सचर. So now we will transfer the mixture into a mixer jar. So the reason आणि हेची बेनिफिट्सूय भरपूर आसा. सो तायकिळ्याचे जर तुमकां स्किन इन्फेक्शन्स आसा आनी कितें आसा, सो दिस इज द बेस्ट ऑप्शन. सो अर्लियर टायम्स आमचे जे grandfather so grandparents जे आसले, so the reason why they used to eat this because there was a science and the medicine behind every
wild vegetables. So that is the one of the major thing which will help us in day to day cooking. So आम्ही तायकळो घेतला, तितून आम्ही ऑलमोस्ट 2 tablespoon ऑफ फ्रेशली ग्रेटेड कोकोनट घालया. इल्ली चींच उडोवया. तो तुम्ही पोवू शकता बारीकसो. ओके, आणि ऑब्वियसली सॉल्ट एज पर टेस्ट. ओके, and we grind it. So तुम्ही पाहू शकता कलर. आणि this also goes very well with boiled rice. उकडे शीत or like आम्ही white rice चे boiled rice करता. So just 1 dollop of chutney and you can have with hot rice. आणि माझ्या तोंडार एक स्माइल येयल्ली आसा ते इमॅजिन करून. सो आमची तायकिळ्याची चटणी रेडी जाल्ली आसा. हे आमी एक पायपींग बॅगान घालून घेवया. सो जशें हांवें तुमकां सांगलेलें, दी ओल्ड फॉरगॉटन रेसिपीज वील गिव इट अ न्यू इनोवेशन. सो तेज्या खातीर एक न्यू प्लेटिंग कॉन्सेप्ट ट्राय करता. मॉडर्न टच. येस. सो तुम्ही पाहू शकता की आम्ही मॅरिनेट करून दवरलेले तायकिळ्याचे आणि बॅम्बू शूटाचे. सो एका 10 ते 15 मिनटां जाल्ली आसा. नाव आमी आतां फ्राय करून घेवया. ओके, सो तेज्या खातीर कढाई घेतल्या. विल जस्ट स्लाइड आणि विल पुट ऑयल. सो नॉर्मल ऑयल यूज करता, ते सनफ्लावर ऑयल जे आसा ते आमी घरान यूज करता. सो आय एम युजींग दॅट. सो मीनवायल तेल गरम जाता. वी स्टार्ट विथ दी हाफ ऑफ द प्लेटिंग पार्ट. ओके. येस. सो जशें ऑयल गरम जाता, सो वी स्टार्ट विथ हाफ ऑफ द प्लेटिंग पार्ट. सो तेज्या खातीर पयलीं हांवें तुमकां सांगलेलें आमी रायस केक केला म्हणून, म्हणजे आमी शेवयो जे खाता. हय. सो तेका हांवें एक ट्विस्ट दिला. सो दीस इज द नॉर्मल वन. ओके, जे आमी यूज केला ते. आनी हेका हांवें मातसो बिटरूट हे घातला. ओके. सो मीनवायल जशें सांगतलो की तेल गरम जाता, सो वील स्टार्ट विथ द प्लेटिंग. सो फॉर प्लेटिंग जशें आमी आसलो की वन वॉज टोकरी. सो टोकरी मिन्स अ बास्केट. सो वी आर मेकिंग अ नेस्ट. जे आमी शिरवळेचे आमी डो मारता. ओके, वीच इज मेड अप ऑफ रायस फ्लावर. सो हांव कितें करता की हाफ घेता, सो दॅट वेन इट गेट्स मिक्स तुमकां एक तो मार्बल इफेक्ट कसो येतलो. ओके, सो हांव अर्दो पीस घेता. जस्ट मिक्स करनाकात, बेश्टे तुमी प्रेस करा अशें आनी असो घाला. ओके, सेम जर मिक्स केला जाल्यार कितें जातलें, जे बिटरूटान कलर घेतला तो मिक्स जातलो आनी मागीर तुमकां तो व्हायट इफेक्ट मेळचो ना. ओके. ओके, सो तुम्ही पळोवंक शकता की हो बास्केटाचो एक इफेक्ट कसो येता. द रिझन हांवें बिटरूट घातलें कित्याक की वेन यू यूज अ व्हायट प्लेट ऑर एनीथींग फॉर सो एक तुमकां तो एक उठोन तो कलर येवपा खातीर तुमकां मातशें कितें तरी कलर घालचो पडटा. नाजाल्यार वायट वांगडात बरें हें जायना. ओके, सो जस्ट असली Okay. बारीकशी टोकरी आमची. हय. सो नाव
तेल गरम जाला, सो वी स्टार्ट विथ फ्राईंग अवर पकोडास. Just we have to make small balls. Okay. आणि मेक शुअर तुमचे तेल चडूय गरम आसपाक जायना आनी चडूय थंड आसपाक जायना. इट हॅज टू बी अ मिडियम टेम्परेचर. So it hardly takes 1 minute 2 minutes to get it fried because आम्ही मसाला फ्राय करून घेतलेला असा आणि लिफी व्हेजिटेबलाक चड टायम लागना शिजपाक. ओके, सो आमचे फ्रिटर्स जाल्ले आसा. सो तुम्ही पळोवंक शकता कलर आनी क्रिस्पीनेस पळोवंक शकता तुम्ही, आवाज जर येता जाल्यार. ओके, सो दिस हॅज टू बी दिस क्रिस्प. Okay. Now we start with the second batch, which is of bamboo shoot. Okay. Same way, पकोडा कसो करून चलन. तर तुमकां आनीक दुसरी कितें बायंडींग घालपाची गरज ना, कित्याक हेतून आमी ऑलरेडी रायस घातलेलो आसा. सो रायस हेल्प्स यू एज अ बायंडींग एजंट आनी एज वेल एज तुमकां एक क्रिस्पीनेस दितलो तो. सो तुम्ही पळोवंक शकता की किल्लाचे बॅम्बू शूट जे आमी हे केले फ्रिटर्स ते जाल्ले आसा. सो इट इज गॉट द क्रिस्पीनेस and it has come very beautifully. सो आमचे आतां सगळे रेडी आसा एलिमेंट्स. सो पळोवंक शकता तुमी आमच्यो नेस्ट रेडी आसा, जे आमी शिरवळ्यो केल्या त्यो. सो आमचे किल्लाचे बॅम्बू शूट जे फ्रिटर्स आसा तेय रेडी आसा. आमचे तायकिळ्याचे फ्रिटर्स रेडी आसा आनी तायकिळ्याची चटणी रेडी आसा. सो लेट्स स्टार्ट विथ दी फायनल प्रेझेंटेशन. ओके, सो आय एम जस्ट कटिंग डावन. आणि जो आमी हो गॅप हे आसा तेतून आमी ही चटणी घालया. ओके, and now we keep the fritters on top. तुमकां जाय तशें तुमी एक सायडीक किल्लाचे दवरूं येता, एक सायडीन तुमी तायकिळ्याचे दवरा, ऑर तुमी तायकिळ्याचे सुद्दां दवरल्यार जाता. And now we'll put some microgreens. Okay, so these microgreens are made from आमचे जे शेपू आसा, शेपू. सो ते प्लस आमचे मूंग, इट्स अ मिक्स. सो आमची वनवास टोकरी रेडी. आणि टोकरी उकळपाक हांव रेडी. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ प्लेटिंग फर्स्ट. तुम्ही प्लेटिंग जी पळोवपाक शकता, ब्युटिफुली खूप कलर्स आसा भितून. आणि जशें की म्हटलें वनवास टोकरी, टोकरी आनी तेतून आमची भजी, 2 टायपाची भजी आसा. आनी हांव आतां वेट करपाक शकना, हांव स्टार्ट करता टेस्ट करपाक. शेफ, लेट्स स्टार्ट. येस, डेफिनेटली. येस. ओके, सो आय एम स्टार्टिंग विथ तायकिळ्याचे पयलीं. आणि मे बी तुमकां आवाज येवचो ना, बट आवाज येता, क्रंची आसा. डीप करपाक जाय ऑफकोर्स. ओ माय गॉड, आय कॅनॉट स्टॉप. माझे हात परत परत थंय वयता.
आनी तोंडान वयता. ओके, आय एम बिगिनिंग विथ बॅम्बू शूट. Bamboo shoots. कलर पळोवपाक शकता तुम्ही, टेम्पटिंग दिसता. अँड हियर वी गो. वाव वाव, जस्ट वाव. जस्ट स्टॉप जावपाक शकना. तुम्ही तुमच्या घरान ट्राय करात. जशें की शेफान तुमकां म्हटलें की मीठ तुमी सोडटले हे खावपा खातीर, सो घरान ट्राय करात. सद्या हांव ट्राय करता. थँक्यू सो मच. नेक्स्ट एपिसोड म्हटल्यार पळयत रावात गोवन नॅरेटिव्ह.